डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक यांच्या वतीने भांडवलशाही, ब्राह्मणशाही आणि देशविघातक धर्माविरोधात सरकारला जाब विचारण्यासाठी भारत बचाव आंदोलन अंतर्गत लोकजागृती जाहीर सभा कल्याण पश्चिम येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम येथे मोठ्या उत्साहात पार पडली। विविध समाज घटकांच्या प्रतिनिधींसह नागरिकांची मोठी उपस्थिती या सभेला लाभली। आज आपल्या समाजाची जी काय अधोगती पण होत चाललेली आहे त्याबद्दल जे महत्त्वाची कारणं आहेत, जो आपण आपल्या तरुण वर्ग जो आहे तो बेरोजगार होत चाललेला आहे, त्याच्यातल्या काय आपल्या समाजातल्या समस्या आहेत त्या मी प्रस्ताविकात आपल्याला वाचून दाखवतो। त्यानंतर आपले निवेदक मान्यवर त्याच्यावरती मार्गदर्शन करतील। तर आपल्या प्रलंबित मागण्या याच्यासाठी आपण बऱ्याच वेळा उपोषण पण केलेली आहे। पहिली मागणी अशी आहे, उपवर्गीकरण काय करता? उपवर्गीकरण काय करता? अगोदर शासकीय निमशासकीय विभागात गेली 25 वर्ष झालं, आम्हाला 25 वर्ष झालं 2.5 लाख नोकऱ्या अनुसूचित जाती जमातीच्या रिक्त ठेवलेल्या आहेत या जातीवादी सरकारने। त्या अगोदर भरती करा, त्याचा अगोदर भरणा करा आणि अनुशेष तात्काळ पूर्ण करा। दुसरं आहे आउटसोर्सिंग, कंत्राटीकरण बंद करा, पदोन्नती आरक्षण पुनर्चालू करा, लोकाधिकार सुरक्षा कायदा लागू करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील तुम्हाला माहित असेल 25-30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी आपल्याला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज कडून कॉल यायचे आणि त्या कॉलच्या माध्यमातून बरेच लोक आज नोकरीला लागलेले आहेत। ती कॉल सिस्टीम एम्प्लॉयमेंट एक्सचेंज बंद केलेले आहेत। वर्ग 3 आणि 4च्या जागा तिथून भरती व्हायच्या त्या बंद केलेल्या आहेत। ती परत आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातलं त्यांच्या संकल्पनेतलं आहे सेवा योजन कार्यालय, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज म्हणतात त्याला, ते पुनर्चालू झालं पाहिजे अशी आपली मागणी आहे। न्याय व्यवस्थेतील कॉलेजियम पद्धत बंद झाली पाहिजे। कॉलेजियम पद्धत बद्दल पण आपले मान्यवर सांगतीलच आपल्याला काय ते। शिक्षणाचे बाजारीकरण, खाजगीकरण बंद झालं पाहिजे। आरोग्य व्यवस्थेतील काळा बाजार तात्काळ बंद झाला पाहिजे। शासकीय उपक्रमांचे खाजगीकरण बंद झालं पाहिजे। लेटरल एंट्री म्हणजे मागच्या दरवाजातून सचिव मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती जे नेमलं जाते सध्या ते तात्काळ बंद झालं पाहिजे। आमचे जुने जाणते धराडीचे अण्णा रोकडे साहेब प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येक याला हे येतात। आमच्या बोराडे साहेबांनी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मशीनच्या वतीने भारत बचाव आंदोलनचं जे जनजागृती जाहीर सभाचं आयोजन केलेलं आहे, खूप छान याच्यामध्ये यांच्या मागण्या आहे। या मागण्यावरती खरंच समाजाने, खरंच शासनाने लक्ष द्यावा व आपल्या समाजाने एकत्र यावा असं हे जे सफाई कामगारांचं जे हे आहे, आता हे जे लाडपांगा समितीचे जे नियम आहे, लाडपांगा समितीचे असे नियम क्लास 1 हे दिलेले आहे साहेब, पण त्याच्यामध्ये हे कसं आहे की वेगवेगळ्या पद्धतीच्या याच्यामध्ये हे युनियन हे आल्यामुळे आमच्या सफाई कामगारांना, आमच्या समाजाच्या लोकांना त्या पद्धतीचं वारसा मिळत नाही। एवढ्या नोकऱ्या पडलेल्या आहे। माझं म्हणणं एकच आहे की हे आपल्या मागण्या खूप छान आपण हे केलेले आहे आणि सगळ्यांनी याच्यावरती विचार मांडावा एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। सध्याची जी देशाची स्थिती आहे, भांडवलदारांनी देश उंदरासारखा पोखरून खाल्लाय आणि ब्राह्मणशाहीनं जशी काही घराला घूस लागावी तसा भारताचा कानाकोपरा वाट लावून टाकलेली आहे। संघर्ष करायला मैदानात कोण आहे? सर्वात पोळलेला मागासवर्गीय आहे जो जागृत आहे। त्यात कोण? बुद्धिस्ट। बाकीचे अजून पण पालख्या वाहत आहेत, हिंदुत्वाच्या पालख्या वाहत आहेत, अंधभक्तीच्या। बाबासाहेबांनी सांगितलं होतं, तुम्ही जागृत झालात तरच संघर्ष कराल। पण अजूनही आपल्या देशातले बरेच मागासवर्गीय लोक निद्रिस्त आहेत। जेव्हा त्यांच्या पोटावरती घाव पडेल ना, तेव्हा ते जागे होतील। वित्तीय तज्ञ गेल्या वेळचे सांगतायत
की आपला देश जोखमीच्या लाईनीत नव्हे, अत्यंत जोखीमग्रस्त मध्ये दाखल झालाय. आणि ही जी नाटकं चाललेत ना, पेट्रोल कमी वापरा, सार्वजनिक वाहतूक वापरा, है ना, खरेदी करू नका, सोनं खरेदी करू नका, तुम्ही लक्झरियस जीवन जगू नका, हे लोकांसंगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण या तऱ्हेचं आहे. कारण आता देश ज्या अंधाराकडे चाललाय त्याची त्यांना जाणीव झाली आहे. पण ती जाणीव ते अजूनही आपल्याला होऊ देत नाहीत. आपल्यातले जे काही जागरूक लोक आहेत ते प्रत्येकजण वेगवेगळ्या पातळीवर लढत आहेत. जसं काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन एका वेगळ्या पातळीवर लढत आहे. लोकांना न्याय मिळण्याच्या भूमिकेतून ॲडव्होकेट धनगर वेगळ्या पातळीवर लढत असतील, कोण कुठल्या पातळीवर लढत असेल. मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करते, मी माझ्या पातळीवर लढते आहे. पण कशासाठी लढतोय आपण? जो शोषित समाज आहे त्यांच्या उत्थानासाठी लढतोय आपण. जरी प्रत्येक संस्थांची उद्दिष्ट वेगळी असली तरी आपण घरात दुपारी नॉनव्हेज खाऊन झोपू शकत नाही शांतपणे, आपण सुखाची झोप घेऊ शकत नाही, कारण आपले बांधव सफर होत आहेत. शोषितांचं अजून जास्त शोषण होतंय. जो वडापाव एकेकाळी 5 रुपयाला मिळत होता त्याच वडापावची किंमत मी तर खात नाही, पण माझ्या मुलानं सकाळीच सांगितली, मम्मी 25 रुपयावर पोचलाय. आणि जी इडली गोरगरिबांचा अण्णा 10 किंवा 15 रुपयाला मिळत होती ती आज 45 रुपयाला मिळते. कोण बोलतो बौद्धचल्या, कोण बोलतो बौद्धल्या, म्हारल्या, अशा अनेक विषयावरती आम्ही ना आता तिकडे घुरपटतच चाललेलो आहे, बरं का. पण ज्या खऱ्या मागण्या त्या ह्या आहेत जे साहेबांनी याच्यावरती आपल्याला मांडलेलं आहे, त्यांनी याच्यामध्ये त्या गोष्टीचा कुठे उल्लेख केला नाही. परंतु साहेबांचं एक पाक्षिक येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशन नावाने, त्याच्यामध्ये त्यांनी त्या दिवशी आमची भेट झालेली, तो एक पाक्षिक माझ्या ताब्यात आलं. मला एक सवय वाचनाची, पण आता व्हॉट्सअप जास्त आपण वापरतो, पण वाचन चालू आहे माझं. आणि मी ते तुमचं पत्रक वाचायला घेतलं आणि तुमचा लेख खास करून माझ्या वाचनात आला. त्याच्यामध्ये तुम्ही वर्गीकरणावरती खूप चांगलं लेख लिहिलेला, मला आवडला तो लेख. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ते आता जो काय मातंग समाजाबरोबर आणि आपलं महार म्हणून, आता महार आपण राहिलेलोच नाही, उगाच आपण महार 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 करत बसतो. तर मातंग समाज किंवा चर्मकार समाज किंवा त्या 58 जाती ज्याच्यामध्ये येतात, ते खाटीक वगैरे सगळे, तर ते वेगळे, आपण वेगळे, अबकडं. आता हा प्रश्न फार गहन आहे, पण साहेबांनी त्याच्यामध्ये खूप चांगली मान्य केलं. ठीक आहे, वर्गीकरण करा. आमची बौद्धांची संख्या त्या 100% सर्वात जास्त आहे. जवळपास आपण ते 13% 11% आपणच आहोत. भले कोणी महार लिहित असेल, कोणी नवबौद्ध लिहित असेल, पण ते बौद्धामध्येच गणती होणार आहेत. आणि राहिलेले ते 2 का 3% ते बसत आहेत. मग वर्गीकरण झालं तरी फारसा आपल्याला फरक पडत नाही, आपला फायदा होतोय. परंतु आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये उलटे आपल्या जागा ते जास्त वापरत आहेत. आपण सर्वच बिंदासपणे बोलता की एखादा SCचा वर्ग पडला तर त्या ठिकाणी बौद्ध समाजाचे तर उभे राहतात, ते चळवळीचे खंदेक समर्थकच आहेत, चळवळीचे कार्यकर्ते आहेत बौद्ध समाजातले सगळे लोक. परंतु त्या समाजातल्या लोकांना ते जाणून बुजून राजकीय पक्ष, प्रस्तावित राजकीय पक्ष उभे करतात आणि निवडून ते लोक येतात, बरोबर आहे ना. तर त्याचा फायदा तर ॲक्च्युली त्यांना ऑलरेडी होतच आहे. पण वर्गीकरण करून काय होणार आहे, उलटा आम्हाला आमच्या जागा मिळणार आहेत, तिथं त्यांना येता येणार नाही, असं यांच्या त्या लेखावरून माझ्या लक्षात आलं. आणि खरंच मला धन्यवाद की तुमच्या त्या लेखामुळे माझ्यात काहीतरी भर पडली. वास्तविक मी वर्गीकरणाचा समर्थक आहे, स्पष्टपणे सांगतो. कारण मी स्वतःला कधी मार बोललोच नाही. माझा जन्म 1966ला झाला. माझे आईवडील शिक्षित होते.